मातृत्व या शब्दातच निर्माण करण्याची शक्ती सामावलेली आहे. पुरुष जी कामे करू शकतात ती सर्व कामे स्त्रिया करू शकतात हे सिद्ध झालेले आहे. परंतु निर्माण करण्याची शक्ती केवळ स्त्रीमध्येच आहे. नमस्कार बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. मातोश्री प्रयाग प्रतिष्ठान या संस्थेमार्फत मास्टर्स IAS यांच्या संयुक्त विद्यमाने आपण मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग आणि महिलांविषयक कायदे योजना यांचा एक जनजागृती कार्यक्रम हे लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे. तर विषय आहे महिलांचे अधिकार. त्या अंतर्गत आपण आतापर्यंत वेगवेगळे महिलांशी निगडीत जे अधिनियम आहेत, ॲक्ट आहेत, त्यांच्याबद्दल माहिती घेतली. आजचा आपला विषय आहे मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट, प्रसूतीविषयक लाभ अधिनियम 1961. आणि 2017ला या अधिनियमामध्ये काही अमेंडमेंट झालेले आहेत. आपण इथे पाहणार आहोत. माझं नाव विकास गायकवाड. माझ्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझी वेबसाईट vikasvbgaikwad.com यावरती व्हिजिट करू शकता. मित्रांनो, बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर हे असे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आणि या देशाचा सर्वांगीण विकास घडवून आणला. भारताला संविधान देण्याच्या आधीपासून संविधानाच्या माध्यमातून तर संपूर्ण देश बदलूनच गेला, परंतु संविधान भारताला देण्याच्या आधीपासून बाबासाहेबांचं हे कार्य सर्व समाजातील सर्व घटकांसाठी आणि देशाच्या विकासासाठी प्राथमिकता देऊन केलं होतं. तर महिलांचे अधिकार या लेक्चर सिरीजमध्ये आजचा विषय आपला आहे मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट. तर मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टच्या संदर्भात बाबासाहेबांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि बाबासाहेबांच्या त्या कॉन्ट्रीब्युशनमुळे महिलांना हा अधिकार मिळालेला आहे. तर ज्यावेळेला 1929चा ॲक्ट पास झाला त्यावेळेला जी डिबेट चालली होती त्यामध्ये बाबासाहेबांचं हे स्टेटमेंट मला इथं मेन्शन करावं असं वाटलं. त्यात बाबासाहेब असं म्हणतात, आय बिलीव्ह दॅट इट इज इन द इंटरेस्ट्स ऑफ द नेशन that the mother ought to get a certain amount of rest during the prenatal period and also subsequently. I am prepared to admit this fact because the conversation of the people's welfare is primarily the concern of the government. And in every country, therefore, where the maternity benefit has been introduced, you will find that the government has been subjected to a certain amount of charge with regard to maternity benefit. I think, therefore, the benefits contemplated by this bill ought to be given by this legislature to the poor women who toil in our factories in this presidency. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की या प्रेसिडेन्सीमध्येच फक्त बिल न करता संपूर्ण देशभर हे बिल करण्यात यावं आणि नंतर या बिलाच्या माध्यमातून 8 वीक्सची रजा मॅटर्निटी बेनिफिटच्या अंतर्गत देण्यात आली. तर बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे होते त्याच्यामध्ये पारित झालेले हे पहिलं बिल आहे. मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टचा जर म्हणलं आपण विचार केला तर 1929मध्ये बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये पारित झालेले हे पहिलं बिल आहे. त्यानंतर मद्रास मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट आला, तो 1934चा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला 1942 ते 1946 या काळामध्ये व्हॉइसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये लेबर मिनिस्टर होते, त्यावेळेला बाबासाहेबांनी हे बिल पास केलेलं आहे. त्यानंतर मॅटर्निटी बेनिफिटच्या रिलेटेड आता हा तर कोर ॲक्ट झाला. म्हणजे मॅटर्निटी बेनिफिट हा स्पेसिफिकली मेन्शन म्हणजे महिलांच्या प्रसूती रजेकरिता किंवा मग प्रसूतीविषयक कायदा आहे. परंतु याच्याशी रिलेटेड वेगवेगळे कायदे आणखीही अस्तित्वात आहेत देशामध्ये. आपण त्यांचं पण पाहूया कुठले आहेत ते. तर त्यामध्ये स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 1948 याच्यामध्ये काही प्रोव्हिजन्स मॅटर्निटीच्या संदर्भात केलेले आहेत. त्यानंतर फॅक्टरीज ॲक्ट 1948 याच्यामध्ये पण या कायद्यामध्ये पण प्रसूतीविषयक काही प्रोव्हिजन्स आहेत. त्यानंतर 2008चा जो कायदा आहे
त्याच्यामध्ये त्या कायद्यानुसार केंद्र शासनाला आदेश दिलेले आहेत की या कायद्यान्वये की तुम्ही मॅटर्निटी संदर्भात काही योजना किंवा कायदे करू शकता. त्यानंतर द कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन अँड अबोल्युशन ॲक्ट 1970 हा पण ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये पण आहे. इवन सिव्हिल सर्व्हिसेसचा पण जो एक ॲक्ट आहे त्याच्यामध्ये पण महिलांच्या रजेकरिता किंवा मॅटर्निटी लिव्हच्या संदर्भात काही प्रोव्हिजन्स आहेत. त्यानंतर कर्नाटका शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1969 आहे. यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की जे बर्डन असेल तर ते एम्प्लॉयरवरती असेल, जे काही म्हणजे फायनान्शियल बर्डन्स असतील त्या. तर प्रसूतीविषयक लाभ अधिनियम 1961 आपण आता पाहूयात. तर प्रसूतीविषयक लाभ अधिनियम 1961 मध्ये हा 1961चा 53वा आहे. 12 डिसेंबर 1961 रोजी हा प्रकाशित झालेला आहे. त्यानंतर एकूण कलमे या अधिनियमामध्ये 30 आहेत. महिलांच्या जे काही राईट्स आहेत, विमेन राईट्स, तर त्या संदर्भात हा म्हणजे तो ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी हा कायदा केलेला आहे. कलम 1 ते कलम 10 टोटल 30 कलमे आहेत. आपण 30 कलमे एक जनरल फक्त वाचून घेऊया आणि त्या कलमांच्या प्रोव्हिजनबद्दल आपण पुढे डिस्कस करूया. तर कलम 1 सांगतं संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ. तर संक्षिप्त नाव आपण टायटलमध्ये पाहिलेलंच आहे आणि विस्तार जो आहे तर तो संपूर्ण भारतभर आहे. सुरुवातीला फक्त जम्मू काश्मीर वगळता सर्व क्षेत्रात होता भारताच्या. त्यानंतर जम्मू काश्मीर पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं गेलेलं आहे. त्यानंतर अधिनियमाची प्रयुक्ती हे कलम 2 आहे. कलम 3 मध्ये वेगवेगळ्याच ॲक्टमध्ये जे काही टर्मिनॉलॉजीज वापरलेल्या आहेत त्याच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. कलम 4 मध्ये विशिष्ट कालावधीमध्ये स्त्रियांना कामावर ठेवण्यास किंवा त्यांना काम करण्यास मनाई या संदर्भात काही प्रोव्हिजन्स दिलेले आहे. कलम 5 मध्ये प्रसूतीविषयक लाभाची रक्कम मिळण्याचा अधिकार. 5 ला आणखी 2 कलम आहेत, उपकलम. त्यामध्ये 5 क विवक्षित प्रकरणी प्रसूतीविषयक लाभाची रक्कम देण्याचे चालू ठेवणे आणि 5 ख विवक्षित प्रकरणी प्रसूतीविषयक लाभाची रक्कम देणे. कलम 6 मध्ये प्रसूतीविषयक लाभाच्या रकमेबाबत मागणी, नोटीस आणि त्या रकमेचे प्रदान करणे. त्यानंतर कलम 7 मध्ये स्त्रीचा मृत्यू झाल्यास प्रसूतीविषयक लाभाची रक्कम देणे. त्यानंतर कलम 8 वैद्यकीय बोनस संदर्भात आहे. कलम 9 गर्भपात रजाबद्दल आहे आणि कलम 10 गरोदरपण, प्रसूती, अकाल प्रसूती किंवा गर्भपात यातून उद्भवणाऱ्या आजारपणाबद्दल आहे. सेक्शन 2 मध्ये ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्यामध्ये मग कारखाना, खाण, मळा या सर्व संबंधी बोललेलं आहे. त्यानंतर राज्य शासन, वेतन, बालक आणि याच्यामध्ये एक आहे की बालक या टर्ममध्ये मृतजात बालकाचा देखील समावेश केलेला आहे, आपल्याला दिसतो या कलमामध्ये. त्यानंतर प्रसूती याचा अर्थ बालकाला जन्म देणे असा आहे. नियोक्ता याचा अर्थ एम्प्लॉयर ज्याला म्हणता येईल आपल्याला. कलम 4 मध्ये जे विशिष्ट कालावधीमध्ये स्त्रियांना कामावर ठेवण्यास किंवा त्यांना काम करण्यास मनाई आहे, त्यामध्ये आहे की कोणताही नियोक्ता कोणत्याही आस्थापनेमध्ये जाणून बुजून कोणत्याही स्त्रीला तिची प्रसूती किंवा गर्भपात झाल्या दिवसापासून पुढील सलग 6 आठवड्यांपर्यंत कामावर ठेवू शकणार नाही. कलम 5 मध्ये जे प्रसूतीविषयक लाभाची रक्कम मिळण्याचा अधिकार सांगितलेला आहे, तर त्यामध्ये एक सरासरी दैनिक वेतन याचा अर्थ काढलेला आहे की सरासरी म्हणजे एक ॲव्हरेज काढले आहे. सपोज आता म्हणजे ज्या महिन्यामध्ये सुट्टी घेतलेली आहे त्या महिन्यापासूनच्या अलीकडचे 3 महिने याचं कॅल्क्युलेशन करून त्याचं एक ॲव्हरेज काढलं जातं, सरासरी काढली जाते आणि ते ग्राह्य धरलं जातं. हा जो अधिनियम आहे त्याच्या अंतर्गत मग एक कंडिशन याच्यामध्ये अशी आहे की ती स्त्री त्या आस्थापनेमध्ये मागील 12 महिन्यामध्ये कमीत कमी 80 दिवस एम्प्लॉईड पाहिजे. आणि आता म्हणजे जे बदल झाला त्याच्यामुळे चर्चेत आला हा विषय. तर कालावधी जो आहे याच्यामध्ये तर तो पेड लिव्ज, पगारी रजेचा जो कालावधी या कायद्यानुसार दिलेला आहे तर तो
12 आठवड्यांचा आहे. आता याच्यामध्ये काय बदल झाले हे पुढे आपण पाहणार आहोत, पुढे डिस्कस करणारच आहोत कंपॅरेटिव्हली. तर तो 12 आठवड्यांचा जो कालावधी होता तर त्यामध्ये अशी एक कंडिशन होती की प्रसूतीच्या अगोदर जास्तीत जास्त 6 आठवड्यांची रजा आणि प्रसूतीच्या नंतर 6 आठवड्यांची रजा अशी घेता येईल. तर त्यामध्ये पण काय बदल झालेला आहे तो आता 2017चा जो ॲक्ट आहे त्यामध्ये आपण पाहूया. त्यानंतर कलम 11 ते 20 यामध्ये कलम 11 मुलांना पाजण्यासाठी कामाच्या वेळात सुट्ट्या या संदर्भात आहे. त्यानंतर कलम 12 गरोदरपणानिमित्त अनुपस्थितीत असण्याच्या काळात कामावरून काढून टाकणे. कलम 13 सांगतं विवक्षित प्रकरणी वेतनात कोणतीही कपात करायची नाही. कलम 14 निरीक्षकांची नियुक्ती. कलम 15 निरीक्षकांच्या शक्ती व कर्तव्ये. कलम 16 निरीक्षक हे लोकसेवक असणे. कलम 17 रकमा देण्याबाबत निर्देश देण्याची निरीक्षकाची शक्ती. कलम 18 प्रसूतीविषयक लाभ गमावणे. अधिनियम आणि त्याखाली केलेले नियम यांचा गोषवारा प्रदर्शित करणे हे कलम 19 सांगतं आणि नोंदवह्या इत्यादी ठेवणे हे कलम 20 नुसार आहे. तर यामध्ये कलम 11 जे आहे तर मुलांना पाजण्यासाठी कामाच्या वेळात सुट्ट्या. तर यामध्ये जे काही रेग्युलर इंटरव्हलचे ब्रेक्स आहे तर त्यामध्ये 2 सुट्ट्या दिल्या पाहिजेत. म्हणजे डेली जे इंटरव्हल्स आहेत त्याच्या ॲडिशनल आणखीन 2 सुट्ट्या दिल्या पाहिजेत. कधीपर्यंत तर मूल 15 महिन्यांचे होईपर्यंत हे कलम 11 सांगतं. कलम 12 मध्ये जे सांगितलेलं आहे कंडिशन तर त्यात की बाबा जर गैरवर्तणुकीबद्दल त्या स्त्रीला कामावरून काढून टाकले असेल तर वैद्यकीय बोनस किंवा दोन्ही मिळण्यापासून वंचित राहू शकेल. परंतु त्या केसमध्ये त्याचं पूर्ण 60 दिवसांच्या आत त्यांना तसं कळवलं पाहिजे. इथे निरीक्षकांची जी नियुक्ती आहे कलम 14 नुसार तर त्यामध्ये समुचित शासनाला शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ निरीक्षक म्हणून योग्य वाटतील असे अधिकारी नियुक्त करता येतील व त्यांना या अधिनियमाखालील आपले कार्याधिकार जेथे वापरावे लागतील त्या अधिकारितेच्या स्थानिक सीमा निश्चित करता येतील. आणि कलम 15 मध्ये मग त्यांची शक्ती आणि कर्तव्य सांगितलेले आहेत. कलम 16 जे आहे तर ते निरीक्षक हे लोकसेवक असणे. तर लोकसेवक म्हणजे काय की तर लोकसेवक याची कायद्यानुसार जी डेफिनेशन आहे तर ती आपला इंडियन पिनल कोडच्या भारतीय दंडसंहिता त्याच्या कलम भारतीय दंडसंहिता 1860च्या कलम 21च्या अर्थानुसार लोकसेवक इथे अर्थ काढला जातो. कलम 18 मध्ये जे महत्त्वाचं मेन्शन केलेलं आहे की प्रसूतीविषयक लाभ कधी गमावले, कुठल्या कंडिशनमध्ये प्रसूतीविषयक लाभ गमावले जातील. जर त्या प्रसूती रजा घेतलेली आहे आणि त्या रजेच्या काळामध्ये जर त्या महिलेने दुसऱ्या आस्थापनेमध्ये जर कुठे जिथून आर्थिक लाभ मिळतील अशा ठिकाणी जर जॉईन केलं काम तर अशा केसमध्ये प्रसूतीविषयक लाभ गमावले जातील. त्यानंतर पुढे कलम 21 ते 30 पाहूया. आता कलम 21 आहे नियोक्त्याने अधिनियमाचे व्यतिक्रमण केल्याबद्दल शास्ती. कलम 22 आहे निरीक्षकाला अटकाव करण्याबद्दल शास्ती. कलम 23 आहे अपराधांची दखल. कलम 24 सद्भावपूर्वक केलेल्या कारवाई संरक्षण. कलम 25 निर्देश देण्याची केंद्र शासनाची शक्ती. त्यानंतर कलम 26 आस्थापनांना सूट देण्याची शक्ती. कलम 27 या अधिनियमाशी विसंगत असे कायदे व करार यांची परिणामकारकता या संदर्भात सांगितलेलं आहे. कलम 28 मध्ये नियम करण्याची जी शक्ती आहे त्याबद्दल बोललेलं आहे. आणि कलम 29 1951चा अधिनियम 69 याचे विशोधन आणि कलम 30 हे निरसन. तर अशी ही 30 कलमे आहेत. आता मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 2017चा जो आहे तर त्याबद्दल आपण डिस्कस करूया. तर यामध्ये काही महत्त्वाच्या ज्या की अमेंडमेंट्स झालेल्या आहेत तर ते काही पॉईंट्स आपल्याला इथे
पाहता येतील कोणत्या की अमेंडमेंट झालेल्या आहेत. म्हणजे कम्पॅरेटिव्हली पूर्वीचा जो आपला आत्ता पाहिलेला आपण ॲक्ट आहे तर त्याच्याशी रिलेटेड. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी आहे तर पहिली अमेंडमेंट ही आहे की मागच्या ॲक्टमध्ये आपण पाहिलं की मॅक्सिमम जो कालावधी होता तर तो 12 महिन्यांचा 12 वीक्सचा 12 आठवड्यांचा होता. आता तो वाढवून या ॲक्टनुसार अमेंडमेंट केलेली आहे की 26 आठवड्यांपर्यंत तो वाढवलेला आहे. आता याच्यामध्ये आणखी दुसरी एक पॉईंट असा आहे की पूर्वीच्या कम्पॅरेटिव्हली जर ॲक्ट पाहिला आपण तर त्यामध्ये 12 आठवड्यांचा होता. डिलिव्हरीच्या अगोदर 6 महिने मॅक्सिमम 6 वीक्सचा घेता येईल आणि डिलिव्हरीच्या नंतर 6 वीक. तर यामध्ये एक तर 26 आठवडे केलेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिलिव्हरीच्या अगोदर 8 आठवड्यांपर्यंत घेता येईल रजा. म्हणजे जी काही एक्सपेक्टेड डेट असेल त्याच्या अगोदर 8 आठवड्यापर्यंत घेता येईल आणि बाकीची राहिलेली मग नंतर डिलिव्हरीच्या नंतर. त्यानंतर ॲडॉप्टिव्ह आणि कमिशनिंग मदर म्हणजे जर कोणी अडॉप्शन करणार असेल तर त्यांना पण याच्या ॲक्टनुसार इन्क्लूड केलेले आहे. आता ॲडॉप्शनसाठी वेगळं आणखीन काही रूल्स रेग्युलेशन कायदे आहेत. त्या कायद्यांचं पालन करून जर 3 महिन्याच्या आतील जर बाळाला ॲडॉप्ट केलेलं असेल तर त्या महिलेला किंवा आता कमिशनिंग मदर कोणाला म्हटलेलं आहे तर कमिशनिंग मदर म्हणजे बायोलॉजिकल मदर की ज्या आईचा एग यूज करून त्या बाळाचे हे झालेले म्हणजे जन्म झालेला आहे किंवा जन्म होणार आहे तर अशी कमिशनिंग मदर आहे. तर वर्क फ्रॉम होम हे एक नवीन ऑप्शन याच्यामध्ये ॲड केलेलं आहे की एम्प्लॉयर आणि हे म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये वर्क फ्रॉम होमचं पण एक ऑप्शन घेऊ शकतात बेनिफिशियरी आणि एम्प्लॉयर. त्यानंतर क्रेश फॅसिलिटी दिलेली याच्यामध्ये नवीन जो अमेंडमेंट ॲक्ट आहे त्याच्यामध्ये क्रेश फॅसिलिटीबद्दल बोललेलं आहे. आता इथे असं एक आपल्याला लक्षात घेता येईल की मागचे जे आपण कम्पॅरेटिव्ह दुसरे ॲक्ट पाहिले की दुसरे कोणते कोणते सोशल सिक्युरिटीचे ॲक्ट आहेत त्याच्यामध्ये फॅक्टरीज ॲक्ट होता 1948चा, त्यानंतर आणखीन दुसरं आहे. तर अशा त्या सर्व ॲक्टमध्ये पण त्यामध्ये काही फॅक्टरीज ॲक्टमध्ये वगैरे क्रेश फॅसिलिटी संदर्भात गाईडलाईन्स दिलेले गेलेले आहेत, प्रोव्हिजन्स केलेले आहेत. आता इथे पण ते मेन्शन केलं परंतु इथे 2017चा जो आहे त्याच्यामध्ये क्लिअर असं काही मेन्शन केलेलं नाही आहे की नेमकं म्हणजे त्याचा जो काही हे आहे खर्च असणार आहे तर तो खर्च आणि नियोजन ते कशा पद्धतीने करावे काय ह्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये या ॲक्टमध्ये अमेंडमेंटमध्ये सांगितलेल्या नाही आहेत. तर मंत्रालयामार्फत एका RTIच्या पत्राला असं उत्तर देण्यात आलं की संबंधित एम्प्लॉयर जो आहे तर त्यांनीच याचं नियोजन आणि त्याचा खर्च हे सर्व गोष्टी पाहायच्या आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की संबंधित महिलेला रिक्रुटमेंटच्या वेळेस हे सांगितले पाहिजे इलेक्ट्रॉनिकली किंवा मग रायटिंगमध्ये की मेडिकल ॲक्टच्या अंतर्गत त्यांना हे फायदे मिळतील. या गोष्टी त्यांना रायटिंगमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिकली सांगितल्या पाहिजेत मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टच्या बेनिफिट संदर्भात. त्यानंतर आणखी एक यामध्ये आहे की क्रश जिथे त्या बाळाला ठेवलं असेल तर तिथे त्याला फिडिंगसाठी महिलेला जाता येईल. आता याच्यामध्ये क्रिटिसिझम असं केलं जातं या अमेंडमेंट्समध्ये आणि ह्या ॲक्ट संदर्भात की बाबा फायनान्शियल बर्डन जे एम्प्लॉयरवरती येत आहे त्या संदर्भात बोललं जाते की म्हणजे त्या फायनान्शियल बर्डनच्या कारणामुळे देर इज अ पॉसिबिलिटी की महिलांना जॉब लॉस करावा लागेल आपला, कारण कुठलाही म्हणजे एम्प्लॉयर जे आहे तर त्या म्हणजे एवढ्या पॉझिटिव्हली या अप्रोचनी बघत नाहीत कारण त्यांना ते फायनान्शियल बर्डन सहन करावं लागतं. त्यानंतर जगभरात आपण जर विचार केला तर हे सेम म्हणजे जे काय आहे मॅटर्निटी बेनिफिटच्या तर बाहेर देशांमध्ये त्याला एक चांगला शब्द वापरला जातो पॅरेंटल बेनिफिट. तर
ते तिथे असे वेगवेगळे मॉडेल चालतात. म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काही बेअर करतं खर्च आणि एम्प्लॉयर काही बेअर करतो. काही ठिकाणी पूर्णतः गव्हर्नमेंट करतं, काही ठिकाणी पूर्णतः एम्प्लॉयर करतं. तर याचा एक ग्लोबल सिनारिओ आपण लक्षात जर घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की काही देशांमध्ये कंपॅरेटिव्हली आपण बघूया की म्हणजे काय परिस्थिती आहे. मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टच्या अंतर्गत काय लाभ दिले जातात. आणि तर US जे युनायटेड स्टेट्स, तर त्याचं फेडरल गव्हर्नमेंट आहे, तर तिथे कुठलीही मॅटर्निटी बेनिफिट जे किंवा पॅरेंटल लीव ही दिली जात नाही एम्प्लॉईला. ज्या युनायटेड स्टेट्सचे वेगवेगळे दाखले दिले जातात लोकशाहीच्या संदर्भात किंवा आणखी दुसऱ्या गोष्टींसंदर्भात, तर तिथे आपल्याला इथे ते आढळून येईल की दिले जात नाही. त्यानंतर युनायटेड किंगडम जे आहे तर तिथे 52 वीकची 52 वीक्सची रजा दिली जाते मॅटर्नल बेनिफिट किंवा त्याला आपण पॅरेंटल लीव म्हणूया. म्हणजे बाहेर देशामध्ये याला पॅरेंटल लीव हा शब्द वापरलेला आहे, कारण जसं ही दोघांची जिम्मेदारी आहे मदर आणि फादर, त्यानुसार तिथे पॅरेंटल लीव हा शब्द वापरलेला जातो. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये जर आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलियामध्ये 18 वीक्सची रजा आहे. आणि त्याच्यामध्ये पॅरेंटल लीव हा शब्द त्यांनी पण वापरलेला आहे ऑस्ट्रेलियामध्ये. 18 वीक्सची पेड लीव आहे. त्याच्यामध्ये ते असं सांगितलेलं आहे की दे कॅन शेअर द लीव, म्हणजे दोघं पार्टनर शेअर करू शकतात त्यांची लीव. म्हणजे जर 18 वीकची आहे तर 10 वीकची एकाने घेतली तर दुसरा 8 वीकची घेऊ शकतो. त्यानंतर जर्मनीचं एक्झाम्पल पाहतो. जर्मनीमध्ये 48 वीक 12 ते 14 महिनेपर्यंत रजा दिलेली आहे. पेड पॅरेंटल लीव म्हणता येईल त्याला. त्याच्यामध्ये स्टँडर्ड जे सांगितलेलं त्यांनी जर स्टँडर्ड लीव, तर ती जर्मनीमध्ये ती 12 वीक्सची सांगितलेली आहे, 12 आठवड्यांची, आणि ती 14 आठवड्यांपर्यंत एक्सटेंड केली जाऊ शकते. त्यानंतर फ्रान्समध्ये जर पाहिलं आपण तर फ्रान्समध्ये 100% पे 16 वीकसाठी 16 आठवड्यांसाठी दिली जाते आणि 100% पे दिलं जातो त्यामध्ये. त्यानंतर डेन्मार्कची जर परिस्थिती बघितली आपण तर डेन्मार्कमध्ये आपल्याला लक्षात येईल की 18 आठवड्यांची रजा दिली जाते. 18 आठवड्यांमध्ये प्रसूतीच्या एक्सपेक्टेड डेटच्या अगोदर 4 आठवडे आणि त्याच्यानंतर 14 आठवडे असे, आणि 100% पेमेंट केलं जाते ते. तर एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वीडन जे आहे तर लॉंगेस्ट लीव ही स्वीडन देश करतो. त्याच्यामध्ये ते 480 दिवस असे त्यांनी ते पिरियड सांगितलेला आहे. त्यापैकी 90 दिवस जे आहेत तर ते वडिलांसाठी रिझर्व ठेवलेले आहेत. 480 दिवसांची जी लीव आहे त्यापैकी 90 दिवस हे वडिलांसाठी राखीव ठेवलेले आहेत, आणि 80% त्यांना सॅलरी ॲव्हरेज त्यांची जी सॅलरी असेल त्याच्या 80% सॅलरी दिली जाते. तर युनायटेड स्टेटबद्दल जे बोललो आपण तर त्यामध्ये पूर्वी दिली जात नव्हती, पण आता 12 आठवड्यांपर्यंत आहे ती रजा. परंतु ती 12 आठवड्यांची जी आहे तर ती पेड लीव नाही आहे. परंतु US मध्ये जे काही म्हणजे बाकीचे काही स्टेट्स आहेत त्यामध्ये वॉशिंग्टन स्टेट आहे, त्यानंतर न्यूयॉर्क असेल, आणखी काही 2-4 आहेत, तर त्यांनी आपली ओन पेड फॅमिली लीव लॉ तयार केले. हे जॉब लॉस संदर्भात आपण हे फायनान्शियलच्या वेळेस डिस्कस केले की म्हणजे फायनान्शियल बर्डन आल्यामुळे म्हणजे एम्प्लॉयर जे आहेत तर ते रिक्रूट करतानाच महिलांना रिक्रूट करतानाच ते सर्व गोष्टींचा विचार करून रिक्रूट करणार, किंवा म्हणजे जर आता प्रेग्नन्सीमुळे जर रजा द्यावी लागली तर आपल्याला तेवढं पे करावे लागेल. पेड लीव असेल 6 महिन्याची, आणि त्या काळामध्ये तो जो सुट्टीचा काळ असेल
त्या संबंधित बेनिफिशरीचा, तर त्या काळामध्ये दुसरा व्यक्ती त्या काम करण्यासाठी हायर करावं लागेल, त्याला ट्रेनिंग द्यावं लागेल, त्याला त्याच्यावरती खर्च करावा लागेल. हे एक इथं क्रिटिसिझम बोललं जात आहे. दुसरी गोष्ट ती पण आपण डिस्कस केली की क्रश फॅसिलिटीमध्ये जी काही अवेलेबिलिटी आणि त्याच्या फॅसिलिटी असतील, तर त्याच्यामध्ये किती डिस्टन्सवरती ठेवलं पाहिजे ते क्रश, त्यानंतर ह्या सर्व गोष्टी आहेत बऱ्याचशा. त्याचं क्लिअर कुठं असं काही गाईडलाईन्स नाही आहेत आणि त्याचं कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट त्यांनी बेअर करावं की म्हणजे असं क्लिअरली मेन्शन नाही केलेलं त्यामध्ये. तर दिस इज ऑल अबाउट टुडे सेशन. धन्यवाद. आणि व्हिडिओ जर तुम्हाला म्हणजे आवडला असेल आणि इथून पुढचे अपडेट्स हवे असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या मित्रांना मी सांगू इच्छितो की masters.ias.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही आणखी इन्फॉर्मेशन, व्हिडिओसोबतच आणखी दुसरे काही अपडेट्स, इन्फॉर्मेशन तिथे तुम्हाला अवेलेबल होईल. धन्यवाद.